देवो यत्पादपङ्कजस्मरन् वाकरमल्लिकतमसां राक्षीनाशयतु विधनानाम् अविरलमगजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारम् आमीशं गणपतिम् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवक्त्रामृता या लीलावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता मां पातु सरस्वती भगवती सदा भरतकुलभाग्य कलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहन कले जय जय रंगाधिदेवते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम कृष्ण हरे जय जय
काहीतरी स्वतःच विसरू गुरुचरणात नित्यस्मरू गुरुरायाचे नाम गाऊन हा भवताप पार करू हा भवताप पार करू हा भवताप पार करू किती जन्माले किती मराले भ्रमण दिवाले कधी कुतरा गुरु आज्ञा पायता आम्हाला शाश्वत सुखमो कहिरा भगवंताचे भक्त होऊन भगवंताचे भक्त होऊन कीर्तन मानवी जीवन सार्थ कराया मानवी जीवन सार्थ कराया स्थापना करना तपा करू गुरुरायाचे नाम गाऊ हा भवताप पार करू पुनरपि जननं पुनरपि मरणं न च हा फेरा संसारी पुंडरीक गुरुपदान्नमितते पुंडरीक गुरुपदान्नमितते सर्व हि जानते सर्व प्रभु गुरुरायाचे नाम गाऊ हा भवताप पार करू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म
विष्णुमय जगत् वैष्णवाचा धर्म वैष्णवाचा धर्म Oh
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। या वर्षामध्ये दोन अत्यंत दुःखद घटना घडल्या। त्यातली पहिली घटना अशी की आमच्या निवसरच्या माहेरवशी मीरा जोशी कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐका हो तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पाय। अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे। यावर्षी संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला सदेह जाऊन 375 वर्ष झाली। आपण महाराष्ट्रीय लोक केवढे भाग्यवान आहोत की तुकाराम ज्ञानेश्वर समर्थ रामदासांसारखी संत रत्न आपल्याला लाभली। आपण कितीही पाप केली तरी ज्यांच्या पुण्याईमुळं महाराष्ट्र आजही ताठ मानेने उभा आहे त्या संतांची पुण्याई आपल्याला कधी विसरून चालणार। हे संत झाले नसते, शिवाजी राजांसारखा राजा झाला नसता तर काय झाली असती आपली अवस्था कुणास ठाऊक। असे हे तुकाराम महाराज एक फार मोठ्या गहन विषयाचा उहापोह या अभंगामध्ये त्यांनी केला आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल। तिथे विष्णू तथा वारो नक्षत्र विष्णुरेवच योगश्च कर्णंचैव सर्व विष्णुमय जग। सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे। परमेश्वर नाही असं स्थान तर आहे आणि तो तसा आहे म्हणून त्या मानानं आपण भानावरती असतो। आपण म्हणतो काही वेळेला इथं कुठे परमेश्वर पाहणार आहे। अरे परमेश्वर पाहत नाही असं स्थान असू शकतं का? चंद्र सूर्य हे ज्याचे डोळे आहेत आणि या डोळ्यांनी तो परमेश्वर आपल्याला सगळ्यांना पाहतो। ही संतांची अनुभूती होती। आपण जे तोंडाने म्हणतो ते संत अनुभवित होते आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। वैष्णव म्हणजे संत। या संतांची अनुभूती काय आहे? सर्वत्र त्यांना भगवंताची व्याप्ती जाणवत होती। सर्वं खल्विदं ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मि। पण आपल्याला सांगतो अहम ब्रह्मास्मीची अनुभूती अगोदर यावी लागते। ती आल्या वाचून सर्वं खल्विदं ब्रह्म नाही अनुभवता येत। मी आपल्याला फार गहन विषयाकडे नेणार नाही। मुळात सोपं असलं तरी कीर्तन हे क्षेत्र असं आहे की तिथं झोप आली नाही तर मला विचार।
ती आलीच पाहिजे. आणि त्यातून असं काहीतरी गहन विषय काढल्यानंतर मग तर परवानगीच असते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अभंग. हा अभंग बरेच लोक अलीकडे म्हणजे राजकारणी लोक घ्यायला लागले. स्वतःच्या स्वार्थाचा अर्थ खऱ्या अर्थानं कुणालाच कळत नाही म्हटलं तरी काय. तसं तर संतांच्या वाङ्मयाचा अर्थ संतांनीच सांगावा, पण आपण आपल्या बुद्धीनं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. भेदाभेद भ्रम अमंगल म्हणजे जेव्हा आपण काही वेळेला भेद पाळतो. तुम्हाला खरं सांगू का, हा जो भेद आहे ना तो तुम्ही आम्ही निर्माण केलेला नाही. हा जो भेद आहे तो तुम्ही आम्ही निर्माण केलेला नाही. समर्थ रामदास म्हणाले भेद ईश्वरे केला, भेद ईश्वरे केला तो त्याच्या बापाचे नवसे मोडीला. समर्थ रामदास घाबरत नाही, ते ठामपणाने सांगतात भेद हा ईश्वरानं निर्माण केला आहे, आता तो त्याच्या बापाला सुद्धा मोडता येणार नाही. कारण काय माहितीये का, ही जी घटना आहे, मी संसदेची घटना म्हणत नाही, सर्व जगासाठी जी घटना आहे ती घटना हे विश्व निर्माण होण्यापूर्वीच घडून गेलेली. आणि ती घटना, त्या घटनेचं नाव आहे वेद. 4 वेद ही सगळ्या विश्वासाठी, अखंड त्रैलोक्यासाठी ती घटना आहे. कुणी कसं वागायचं हे त्याच्यात तेव्हाच सांगून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कधीही बदल घडत नाही. जेव्हा केव्हा वेद निर्माण झाले त्या क्षणापासून आजपर्यंत कधी कुठं वाचलंय का की ही वेदरूपी घटना दुरुस्त करावी लागली, असं कुठे ऐकलंय? पण त्याच बरोबर आपली जी घटना आहे ती घटना किती वेळा बदलली विचारा नव्हता. स्वतःला अडचण निर्माण झाली की घटना बदलली. ज्याच्यामध्ये बदल संभवतो ते शाश्वत नसतं. आमच्या वेदामध्ये जराही फरक करून चालतच नाही. म्हणजे वेदाची अक्षरे वैदिके घोकावी असं तुकाराम महाराज सांगून गेले. वेदांची अक्षरे जी आहेत ती जशीच्या तशी जर ऐकायची असतील तर ती वैदिकांच्या करूनच ऐकावी लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. याज्ञिक आणि वैदिक दोघेही मंत्रच म्हणतात, दोघेही वेदच म्हणतात, परंतु वैदिकांचा मंत्र आणि याज्ञिकांचा मंत्र ऐकण्यामध्ये तुम्हाला निश्चित फरक जाणवेल. थोडं तरी त्यातलं ज्ञान असेल. त्यामुळं जी घटना घडली त्या घटनेचाच हा भेद सांगितलेला आहे. आणि मग समर्थ रामदास म्हणाले आता त्याच्या बापाकडूनही तो मोडला जात नाही. ईश्वराची जी घटना आहे ती ईश्वराला सुद्धा बंधनकारक आहे. ईश्वर सुद्धा त्यात स्वतःच्या मतानं स्वतःच्या मनानं बदल करत. आणि म्हणून भगवान गीतेमध्ये काय म्हणाले, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यं व्यवस्थितौ. ते तस्मात् मी प्रमाण असं म्हणत नाही, अहम प्रमाण म्हणत नाही, ते शास्त्रं प्रमाण म्हणतात, वेद प्रमाण म्हणतात. शब्द काय? भेदाभेद भ्रम अमंग. भेद आणि अभेद मिळून भेदाभेद असा शब्द झालेला आहे. हे ज्याला कळलं, दोन शब्द एकत्र आलेत आणि तो शब्द घडलेला आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणजे ज्या ठिकाणी भेद बघायला हवा तिथं भेदच बघायला हवा आणि ज्या ठिकाणी अभेद आहे तिथे अभेदच बघायला. मला सांगा, सर्वत्र परमेश्वर व्यापून भरलेला आहे, सगळीकडे परमेश्वर आहे. गीतेमध्ये त्या अर्थाने श्लोक आहे, विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुद्धचैव स्वभावकेच पंडिता स्वदर्शना.
वेद विद्या ज्यांनी आत्मसात केलेली आहे असा विनयशील ब्राह्मण, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, गाय हत्ती चांडाळ मांस शिजवणारा असे हे जे सगळे वर्णन केले त्या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे. या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, तुमच्या आमच्यामध्ये परमेश्वर आहे. जे जे देखिते भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं मान. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. कुठेही जाण्याची गरज नाहीये. पण असं असून सुद्धा मला सांगा, प्रत्येकाचा स्वभाव सारखा आहे का? प्रत्येकाचा स्वभाव सारखा आहे का? आणि म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणाले की सगळी माणसं परमेश्वर आहे, बरोबर आहे. पण सगळी माणसं जरी परमेश्वर असली तरी प्रत्येकाचा स्वभाव सारखा नाहीये. गाईला गवत घालतात, गाईला गवत घालतात. गाईच्या ठिकाणीही परमेश्वर आहे, माणसाच्या ठिकाणीही परमेश्वर आहे. गाईला गवत घालतात, माणसाला गवत घालून चालेल का? त्याला मला सांग. गाईला गवत घालून चालेल पण माणसाला गवत घालून चालणार नाही. इथे भेद करायला पाहिजे की नाही? होतंय कसं? विविधता आणि विषमता या दोन शब्दामध्ये की अर्थामध्ये काही फरक आहे की? विविधता आणि विषमता. आपल्याकडे विविधता सांगितलेली आहे. एखाद्या फुलबागेमध्ये आपण गेलो तर त्या फुलबागेमध्ये एकाच प्रकारची फुलं असली तर कसं वाटेल? सगळे पारिजातकच, सगळं मोगराच कसं वाटेल? पण एखाद्या बागेमध्ये मोगरा आहे, जाईजुई आहे, गुलाब आहे, अनंत आहे, सोनचाफा आहे, कसं वाटेल? ही विविधता आहे. तुमचे आमचे सगळ्यांचे कपडे एका रंगाचे नाही. ही विषमता आहे का? ही विविधता आहे. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा आहे. जरी हे शरीर सगळ्यांचं एकच असलं आणि या शरीराकडून होणारी जी क्रिया आहे ती जरी एकच होणारी असली तरी प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, मनाचे संकल्प वेगळे आहेत, बुद्धीची भावना वेगळी आहे. हे सगळं प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि शिवाय प्रत्येकाचं प्रारब्ध स्वतंत्रपणानं वेगळं आहे. काही विषमता आहे का विविधता आहे? दोन सख्खे भाऊ नव्हे, जुळे भाऊ सुद्धा एकासारखा दुसरा जातो. विविधता आहे. एखाद्या मिनिटाच्या फरकानं जुळे भाऊ जन्माला येतात पण दोघांचंही जीवन वेगळ्या पद्धतीने जगतात. ज्या दिवशी विविधता संपेल त्या दिवशी पृथ्वी नष्ट होईल. हे वैविध्य हे या पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे, तिचं अस्तित्व आहे. मला इमानदारीने सांगा, खऱ्या अर्थानं समता कुठे आहे तेवढं मला सांगा. तुम्हाला गांधी आवडतात ना? मी ठामपणाने सांगतो, मला नाही आवडत. मला नाही आवडत. काही गोष्टींसाठी तरी मला आवडतच नाही. तुम्हाला आवडतात ना? त्या गांधींनी कोणती समता सांगितली? त्या गांधींनी कोणती समता सांगितली? गांधींनी सांगितलेली समता आहे की डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, मेहतर, राष्ट्रपती या सगळ्यांना एकाच वेतनावरती ठेवा. तर मी म्हणेन की समता आली.
तर हे जर होत नसेल, हे जर तुमच्या हातात आहे, हे जर तुमच्याकडून होत नसेल, तर आमच्या कर्मकांडामध्ये कुठंतरी कारण परत थोडीशी विषमता असेल, विविधता असेल, तर त्याला नावं ठेवण्याचा कोणालाही नैतिक अधिकार नाही. कारण ते सृष्टीचं वैशिष्ट्य आहे, ते तसंच असलं पाहिजे. आणि ती परमेश्वराची काळजी आहे. त्यामुळे आपण कितीही लुडबुड केली तरी त्यात काहीही फरक पडत नाही, ते तसंच आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग. समता ही भावनेत असावी लागते. समता ही भावनेत असावी लागते. क्रियेत ती संभवत नाही. क्रिया जी आहे ती द्वैतातूनच केली जाते. भावना मात्र म्हणजे काय, जातीचा द्वेष कोणी करू नये, कुणीही जातीचा कोणीही द्वेष करू नये, मत्सर करू नये. आणि परमेश्वराच्या पूजनाचं वर्म काय तेच सांगितलंय ना. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्ही पूजा करताना जर लोकांचा तिरस्कार करत असतो की परमेश्वरापर्यंत पूजा पोहोचायची कशी. कितीतरी प्रकारचे संप्रदाय आहेत आपल्याकडे. कुणी विष्णू भक्त म्हणून घेतो, कोणी शिवभक्त म्हणून घेतो, कोणी देवीचा भक्त म्हणून घेतो. एका घरी नवरात्र असायचं. ज्याच्या घरी नवरात्र होतं तो यजमान श्रीमंत होता. नवरात्राचा पहिला दिवस देवीचे कपडे बदलायचे होते. देवीचे जुने कपडे काढले आणि नवीन कपडे नेसवले. नवीन कपडे नेसवल्यानंतर त्या यजमानाने त्यांच्या घरीचे देवाची पूजा करण्यासाठी पुजारी होते त्याला सांगितलं की हे माझ्या देवीचे ते जुने कपडे आहेत ते तुमच्या देवीसाठी घेऊन जा. तो पुजारी त्या यजमानांना म्हणाला, साहेब मी तुमचा पुजारी म्हणून तुमचे जुने कपडे वापरतो, पण माझी देवी तुमच्या देवीची नोकर नाही, मी ते कपडे नेणार नाही. सगळीकडे असंच असतं. कुठंतरी निमित्त काहीतरी, मनुष्य काय आहे कुठंतरी निमित्ताला टेकलेला असतो. त्याला मुळातून काही करण्याची इच्छाच नसते. असंच एक नवरात्र असायचं. माझ्या लहानपणी बऱ्याच ठिकाणी इकडे नवरात्र केले, यांच्याच गावीत केलेले. 2 वर्ष सतत होतो. असाच एका ठिकाणी नवरात्र चालू म्हणजे केलं आणि काही कालांतराने पुण्याला निघून गेलो. आणि एक जवळजवळ 20 वर्षांनी तेव्हा मी आलो तर त्यांच्या घरी जाण्याचा नवरात्रातच प्रसंग आला. तो यजमान होताच. मी त्यांना म्हटलं, का हो तुमच्याकडे नवरात्र असेल, तुमच्याकडे रोज नवीन पदार्थ केला जातो, आज कोणता पदार्थ केलाय? ते म्हणाले, हल्ली आम्ही नवरात्र बसवत होते. म्हटलं का नवरात्र का बसवत नाही? ते म्हणाले, आम्ही एकदा बसवलं आणि म्हातारी गेली. म्हातारी गेली म्हणून तिच्याविषयी सांगितलं. तिचं वय किती होतं माहितीये? 92. 92 वर्षाची म्हातारी गेली म्हणून नवरात्र बसवायचं नाही. मी त्यांना म्हटलं, बहुतेक सगळी माणसं आडवीच जातात, झोपलेल्या स्थितीत जातात. तुमच्याकडे म्हातारी तशीच गेली असेल ना. आता झोपलेल्या अवस्थेमध्ये माणसं गेल्यामुळं तुम्ही आता झोपत नसाल, उद्या उद्याच झोपत असाल. हे काय, माणसं गाडीवरती बसून जातात, ऍक्सिडेंट होतो, पण ज्याचा ऍक्सिडेंट झाला तो सुद्धा पुन्हा गाडी चालवतो की नाही? बाकी सगळं चालतं, फक्त या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ते आले, धर्माच्या क्षेत्रामध्ये ते आले. सांगायचं तात्पर्य, आमची जी विविधता आहे ती एकतेच्या अधिष्ठानावरती उभारली होती. एकतेचं अधिष्ठान आहे त्याच्या पाठीमागे. मूळ तेच आहे, वरवरती फक्त वेगळं आहे. त्या
देवाऱ्यामध्ये बरेच देव होते आणि पूजा करण्यासाठी हा बसला 15 दिवसांनी. आणि रोज घरी पूजा होणारी काही घरं कोकणात असतील, शहरामध्ये दर 15 दिवसांनी पूजा, पौर्णिमेला आणि अमावास्या. आणि अशी हा पूजा करायला बसला असताना त्याला तो निर्माल्य बाजूला काढला. आणि निर्माल्य बाजूला काढलं ते काय दिसलं माहितीये, त्या शाळीग्रामाच्या शेजारी एक विंचू. आता तो विंचू बघितल्यानंतर त्याने माझं कीर्तन ऐकलेलं होतं. सगळीकडे परमेश्वर आहे, त्या शाळीग्रामामध्ये परमेश्वर आहे, आता त्या विंचामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. आता करायचं काय? शाळीग्रामाला जसं गंध लावायचं तसं त्या विंचाला लावायचं का? मग त्याला मी म्हटलेला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. किती संतांनी कसा उपदेश करायला बघतो. देवाऱ्या घरी विंचू आला, देवाऱ्या घरी विंचू आला, देवाऱ्या घरी विंचू आला. देवाऱ्या घरी विंचू आला, देवाऱ्या घरी विंचू आला. देवा पूजा नावडे त्याला, देवा पूजा नावडे त्याला, देवाऱ्या घरी विंचू आला. देवाऱ्या घरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैदाऱ्याचे काम, अधमासी तो अधम. शाळीग्रामाला भाळकुंडाला गंध लावतानाच्या विंचाला गंध नाही लावायचा. हा फरक जाणूनच व्यवहार करावा लागतो. सर्वत्र परमेश्वर आहे म्हणून जर आपण व्यवहार करायला गेलो ना, जीवन जगणं अवघड होईल. मानसिक अवस्थेमध्ये, भावनिक अवस्थेमध्ये सर्वत्र परमेश्वर आहे, पण व्यवहार हा भेदाच्या पातळीवरतीच करावा. शंकराचार्यांच्या काळी शाक्त आणि शैव लोक भांडत होते. माझा देव श्रेष्ठ, ते म्हणायचे माझा देव श्रेष्ठ. शंकराचार्यांनी सांगितलं तुला गणेश श्रेष्ठ वाटतो का, तो मध्ये ठेव, बाकीचे सगळे 4 दिशाला 4 ठेव. तुला विष्णू श्रेष्ठ वाटत असेल तर तो मध्ये ठेव, बाकी उरलेले जे आहेत ते 4 बाजूला 4 ठेव. अशा तऱ्हेनं शंकराचार्यांनी पंचायतन पूजा आपल्याला दिली. गणेश, विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य हे पंचायत. शंकराचार्य अद्वैती होते तरी सुद्धा त्यांनी सांगितलंय भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करिहिचित. अद्वैत हे भावनेत असावं, क्रियेमध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये अद्वैत संभवत नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागावं लागतं. उद्धटासी उद्धट, खटनटासी खटन असंच वागावं लागतं. त्याशिवाय व्यवहारामध्ये जीवन जगता येत नाही. संतांच्या पातळीवरती गेल्याशिवाय परमेश्वर सर्वत्र आहे याची अनुभूती येत नाही. आणि जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत ती अनुभूती येण्यासाठी म्हणून संतांनी ज्या पद्धतीनं जीवन जगायला सांगितलंय त्या पद्धतीनं जीवन जगावं आणि आयुष्याचं सार्थक करून घ्यावं. शेवटी आपल्याला जाण्याचं ध्येय तेच आहे की आपल्याला सर्वत्र ईश्वराचा साक्षात्कार व्हायला हवाय, पण तो होण्यासाठी या पद्धतीनंच जावं लागतं. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज विष्णुमय जग वैष्णवाचा घर, विष्णुमय जग वैष्णवाचा घर. Thank you.
सर्वांगीण आमचं चालणारच आहे. आता पूर्वरंग झालेला आहे, उत्तर रंग व्हायचा आहे. त्या पूर्वोत्तर रंगाच्या मध्ये एक छोटासा नारायण जय जय नारायण पंढरी नगरा माझी, पंढरी नगरा माझी, होता श्रद्ध भक्त सोनार. निष्ठा ज्याची विलक्षण भगवंताची कृपाच होणार. पंढरपुरामध्ये भगवान शंकरांच्या ठिकाणी विलक्षण निष्ठा असणारा असा एक नरहरी नावाचा सोनार राहतो. स्वतःला अत्यंत कट्टर शैव म्हणून घ्यायचा. त्या काळी काही कट्टर वैष्णवही होते, पण त्या वैष्णवांचं वैष्णवपण हे असं उथळपणाचं असायचं. म्हणजे काय, तर वैष्णव असेल तर तो उभं रंग लावणार, शैव असेल तर तो आडवं लावणार. आता ही उथळ आहे की नाही? शैव असेल तर तो आडवं सारवणार, उभं नाही. वैष्णव असेल तर तो उभं सारवणार. हे सगळं उथळ आहे. हे नरहरी सोनार भगवान शंकरांचे कट्टर शैव म्हणून घ्यायचे. आपल्या बहुतेकांच्या घराच्या समोर तुळस असते, पण यांच्या घरासमोर तुळस नव्हती, बेलाचं झाड, कारण ते शिवभक्त. मी तुम्हाला खरं सांगू, ही जी काही त्या काळी अशी कट्टर होती ना, ती चांगलीच होती असं म्हणावं. याचं कारण असं आहे, सध्या आपण सगळंच सोडून दिलं. आपण कसे झालो सध्या, ना धड यवन आणि ना धड हिंदू. आमच्याकडे हिंदूंचं काही लक्षण दिसत नाहीये बाह्य. आपण हिंदू आहोत का यवन आहोत, ओळखायचं कसं? आमचं ते वरदानंद स्वामी म्हणून होऊन गेलं, ते सांगत असं की तुम्ही हिंदू म्हणून मिळवायला शिका. लाज कसे त्यात वाटला? मी हिंदू आहे हे न सांगताना कळलं पाहिजे. हे भगवान शंकरांचे कपाळाला भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि तोंडामध्ये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. एक शैव आचार्य होते, ते पालखीत बसून जायचे.
पण त्यांची पालखी जी न्यायची असते ना ती अशी उभी नेऊन चालत नसते, ती आडवी न्यावी लागते, कारण ते शैव होत. आता मला सांगा की पालखी गल्लीबोळातून आडवी कशी देणार? पण नाही, ती आडवी द्यायची का? तर म्हणजे शिवा आडवाय, काही नाही, यांचं नशीब आडवाय, दुसरं काही. हे नरहरी सोना त्या पंढरपुरामध्ये राहत होते. आणि एक दिवस कोणता होता? दिवस होता एकादशी दुपारी, दिवस होता एकादशी दुपारी, दिवस होता एकादशी दुपारी, नरहरीने खालाली हो तुपारी, नरहरीने खालाली हो तुपारी. एक वैष्णव नाना करुणा रे, एक वैष्णव नाना करुणा रे, इनका तुमके झाले शरीर रे, इनका तुमके झाले शरीर. दिवस एकादशीचा होता, वेळ दुपारची होती. आता पंढरपुरामध्ये एकादशीचं महत्व किती हे आपल्याला सांगायला नको, पण हे नरहरी सोना एकादशीचा उपवास करत नसत, कट्टर शैव, एकादशी नाही. आणि म्हणून त्या दिवशी एकादशी असून सुद्धा या नरहरीचं भोजन झालेलं होतं, त्यांनी ठाव भोजन केलं. आणि ते भोजन झाल्यानंतर त्यांनी शास्त्रोक्त विडा खाल्ला होता. शास्त्रोक्त, हा शास्त्रोक्त विडा खाल्ला ना की त्याचा तो पहिला रस असता तो गिळून चालत नाही, तो तीक्ष्ण असतो, तो थुंका जातो. तो थुंकण्यासाठी म्हणून ते घरातून बाहेर पडले आणि ते एका आडवळणावर थुंकणार एवढ्यात एक वैष्णव स्नान करून तिथं वळला आणि यांची ती थुंकी त्यांच्या अंगावर पडली. आता थुंकी अंगावर पडल्यानंतर असे संतापले. का संतापले माहितीये? थुंकी पडली म्हणून नव्हे, अंगावरती थुंकी पडली म्हणून रागावले नाही. त्यांनी सांगितलं एकादशीचा उपवास मला एकादशीचा उपवास मला विडा कसा तुझाची, एकादशीचा उपवास मला विडा कसा तुझाची. नरहरी वदरा नसे पंढरी, नरहरी वदरा नसे पंढरी, मला वाटते जागी, मला वाटते. आज एकादशी सारखा दिवस आणि तो विडा खालास असा तो वैष्णव त्या शिवभक्त नरहरी सोनारा लागला. त्याच्यावरती नरहरी सोनार म्हणाले ही पंढरी नाही काशी आहे. माझा एकादशीचा उपवास नसतो, माझा सोमवार असतो, उद्या सोमवार आहे, उद्या माझा उपवास आहे, आज माझा उपवास नाही म्हणून मी विडा खाल्ला. नरहरीने त्या वैष्णवाला विचारलं मला सांगा उत्तम कुणाला म्हणतात, तेवढं सांगा. त्याने ताबडतोब सांगितलं न प्राणांते प्रकृती विकृती जायते ह्योत्तमानां. प्राण जायची वेळ आली तरी सुद्धा ते विचलित होत नाहीत, बदलत नाहीत, त्यांना उत्तम म्हणतात. होय ना? होय. मग आम्ही भस्म लावतो, तुम्ही कोळसा लावता. हे कोळसा कशाला म्हटलं माहितीये काय? मुक्ताला. मुक्ताला कोळसा म्हटलं. आणि शंकराचे भक्त भस्म लावतो, तुम्ही वैष्णव
कोळसा लावता. हे भस्म आणि कोळसा अग्नीमध्ये टाकलं तर भस्म भस्मच राहतं, कोळशाला भस्म व्हावं लागतं. उत्तम कोण? हे ऐकल्यानंतर हाही चेकाळला. हा वैष्णव, हे शैव. या चेकाळलेल्या वैष्णवानं त्या नरहरीला ऐकवलं, तुझा तो, अरे तुझा तो शंकर माहितीये कसा आहे तो? नसेच्या वसनाची शुद्धी, भ्रष्टरी भांग पिऊनी बुद्धी. अरे ज्या तुझ्या शंकराला वस्त्राची शुद्ध नाहीये, सतत भांग पितो, गळ्यामध्ये हाडकांची माळ घालतो, तो तुझा देव. नंदीवरती बसतो, काय म्हणतात त्याला? पशुपती, पशूंचा पती. नंदीवरती बैलावरती बसतो आणि शंख करतो, तो तुझा देव. तत्वदर्शन नसलं की माणूस कोणत्या पातळीवरती जाऊन काय बोलेल सांगता येत नाही. एकानं असंच वर्णन केलं, ते संस्कृत केलंय, मी तुम्हाला मराठीत सांगतो. इथं काय झालं? भगवान शंकर तसेच बसले होते. आता स्पष्ट करून सांगायला नको ना. भगवान शंकर तसेच बसले होते. एवढ्यात विष्णू आले. आता विष्णू आले म्हटल्यानंतर बाहेर जाऊन भेट घेतली पाहिजे, पण हे तसेच होते. मग काय केलं त्यांनी? सर्पाचा करगोटा बांधला. सर्पाचा करगोटा बांधला आणि कौपीनं परिधान केली आणि आले बाहेर. आता हे भगवान विष्णू गरुडावरून आलेले, भगवान विष्णू गरुडावरून आलेले. त्या गरुडाला या कमरेच्या त्या सर्पानं बघितलं आणि तो वळवळायला लागला. गरुडाला बघून तो सर्प वळवळायला लागला आणि तो वळवळणारा सर्प खाली पडला लंगोटी सकट. शंकर गोरे गोरे झाले आणि माने लाजेनं मान त्यांनी खाली घातली. असे हे लाजेनं खाली मान घातलेले शंकर आमचं रक्षण करो. ही काही स्तुती आहे का? ही स्तुती आहे का? पण विनोदाच्या नावाखाली कोणत्या गंभीर चुका करतील हे सांगता येणार नाही. एका साहित्यिकानं लिहिलंय की स्थितप्रज्ञ हा गर्दभासारखा असतो. गर्दभासारखाच साहित्यिक असं म्हणू शकतो. या नरहरीनं सांगितलं, हे बघा, माझ्या शंकराचं असं वर्णन करू नका. माझे शंकर कसेही असले तरी अहंगल्यम शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. माझे भगवान शंकर हे सगळ्या जगाचं कल्याण करणारे आहेत, मंगल आहे. अशा तऱ्हेचा या वैष्णव आणि शैवांचा वाद चालला असताना तिकडे भगवान शंकर आणि भगवान विष्णू व्यथित झाले. ते व्याकुळ झाले, काय म्हणतात हे लोक? आणि व्यथित झालेल्या त्या विठ्ठलाला रुक्मिणीने विचारलं, तुम्ही व्यथित का असे पुसत असे रमा नायका. म्हणे कलह चालला हरिहरामध्ये भेद का. मला शिवची आवडे म्हणून मस्तकी ठेविले. तसेच मजला शिवे हृदय मंदिरी पुरिले. रुक्मिणी, मला भगवान शंकर आवडतात पण मी त्यांना डोक्यावरती ठेवलंय. आपण जर पंढरपूरला गेलात तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. समर्थ रामदासांनी मताच्या श्लोकात वर्णन करून ठेवलंय. विठोनी श्री वाहिया देवराया
रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी मला शंकर आवडतो म्हणून त्याला मी डोक्यावर ठेवलंय, मी शंकराला आवडतो त्या शंकरानं मला हृदयात ठेवलंय, असे आम्ही दोघे एकमेकांचे आत्यंतिक स्नेही, पण हे आमचे दोघांचे भक्त मात्र आमचं नसलेलं उणं काढून भांडत बसले, काय करावं. रुक्मिणी म्हणाली, देवा तुम्हाला कितीतरी लोक नावं ठेवतात, त्यात विशेष काय, तुम्हाला कितीतरी लोक नावं ठेवतात, विशेष काय आहे त्याच्याला. पांडुरंग म्हणाले, रुक्मिणी कितीतरी लोक आणि नरहरी त्याच्यामध्ये नवीन अस्मानाचा अंतर आहे. हा नरहरी मला माझ्या मुलापेक्षा सुद्धा जास्त आवडतो. बाप आपल्या लाडक्या मुलावरती जसं प्रेम करतो तसं प्रेम भगवान विठ्ठल त्या रुक्मिणीला म्हणाले, मला हा नरहरी फार आवडतो. नरहरी पुत्रा समान मजला, नरहरी पुत्रा समान माझा नरहरी मला माझ्या मुलापेक्षा सुद्धा जास्त आवडतो. अजून त्याला शंकर आणि विष्णू यातलं अद्वैत कळत नाही. ते ज्या दिवशी त्याला कळेल त्या दिवशी माझं लेकरू भक्तांचा आदर्श ठरेल. रुक्मिणी पांडुरंगाला म्हणाली, देवा इतर कोणालाही वळवणं आणि नरहरीला वळवणं याच्यामध्ये फार अंतर आहे. सोनार, शिंपी, कुलकर्णी, अप्पा हे चौघेही अत्यंत दक्ष असतात, चाणाक्ष असतात, बुद्धिवान आहे. त्यातला पहिला कोण आहे? तुमची नेहमीची चलाखी इथं चालणार नाही. सोन्याच्या परीक्षेमध्ये जो वाकबगार आहे त्याची परीक्षा कशी काय तुम्ही घेणार? पांडुरंग म्हणाले, आता करायचं काय? रुक्मिणीने सांगितलं, देवा मला एक शंका येते. कोणती? आपला एक तरी आत्यंतिक निष्ठावंत भक्त असावा म्हणून शंकराचे कारस्थान नसेल ना? हे ऐकल्यानंतर विठ्ठल त्या रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी तुझ्या मनात आलेल्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण शंकरांच्याकडे जाऊया. मला वाटतं आपण काल एकच ठेवूया. एक सेकंड जाणलं. भगवान
शंकरांकडे आले. आता भगवान शंकरांकडे आले म्हटल्यानंतर भगवान शंकरांना एवढा आनंद झाला की त्या भगवान शंकरांनी त्या विठ्ठलाचं स्वागत केलं. हरानं हरीचं स्वागत केलं आणि उमेनं रमीचं स्वागत केलं. आणि भगवान शंकरांनी पांडुरंगाला विचारलं, विठ्ठला आज अचानक भेट घडे, आज अचानक भेट घडे, आज अचानक भेट घडे. आज अचानक भेट घडे, आज अचानक भेट घडे. दोघे इकडे इकडे आज घडे. आज अचानक भेट घडे. पंढरीनाथा पंढरी नगरी, पंढरीनाथा पंढरी नगरी. पंढरीनाथा पंढरी नगरी, पंढरीनाथा पंढरी नगरी. कुशल असे नारे तिकडे, कुशल असे नारे तिकडे. आज अचानक भेट घडे, आज अचानक, आज अचानक, आज अचानक भेट घडे. पांडुरंगा, आज दोघंही अचानक इकडे आलात. पंढरी नगरी ठीक आहे ना? पांडुरंगाने सांगितलं, शंकरा आपल्या कृपेने सगळं काही ठीक चाललंय. आपण जे जे काही अडचणीचं असेल, अवघड असेल, कठीण असेल, धोक्याचं असेल, ते सगळं कोणी स्वीकारण्यावं. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची भोटी. शंकरा, आपण स्मशानात राहतात, त्यामुळे आम्ही बाकी सगळे उर्वरित जागेत सुखरूप राहतो. आपण विषप्राशन केलं म्हणून सगळी मंडळी जिवंत राहू शकली. नेहमी वक्र गतीनं जाणारी गंगा तुम्ही सरळ आपल्या मस्तकावर धारण केली. साक्षात अग्नी तुम्ही तुमच्या डोळ्यात साठवला आणि मूर्तिमंत संतापाची लाट भवानी ही तुमच्या मांडीवर. आता हे सगळं पूर्ण उघडपणानं चाललेलं होतं. शंकरांचं घर होतं, तो काही 6 बेडरूमचा आलिशान फ्लॅट नव्हता. शंकरांचं घर होतं, एकच खोली होती, मध्ये पडदा टाकला होता आणि तो फाक केलेला. त्या पडद्याच्या आतल्या बाजूला उमा रमा आणि बाहेर हे दोघे मामा. पांडुरंगानं शंकराला सांगितलं, शंकरा मूर्तिमंत संतापाची लाट भवानी तुमच्या मांडीवर. हे आतमध्ये त्या भवानीनं ऐकलं मात्र, आणि ती जी बाहेर आली संतापलेली भवानी, ऐकूनी विठूची वाणी, कोपली तदर्थ भवानी. ऐकूनी विठूची वाणी, कोपली तदर्थ भवानी. ऐकूनी विठूची वाणी, कोपली तदर्थ भवानी. मतला नावे ठेवोनी, रक्षितो रुक्मिणी राणी. मतला नावे ठेवोनी, रक्षितो रुक्मिणी राणी. ही भारत सागर
संगती कवी तसे जगाची सलगी ही भारत सागर जगती कवी तसे जगाची सलगी ही सदैव चंचल फिरते ही चंचल सदैव फिरते ही एक ठाई राहते दीक्षांत निरंतर खाते संतप्त मना ठरवली तू कसा जातीये धोनी संतप्त मना ठरवली तू कसा जातीये धोनी कोकली जगत भवानी ऐकुनी विठूची वाणी ऐकुनी विठूची वाणी संतप्त कधी संतापलेल्या पार्वतीनं त्या पांडुरंगाला विचारलं, देवा मला संतापाची लाट म्हणतोस, ही तुझी रुक्मिणी त्या खारट समुद्राच्या लाटेतून आलेली आहे, बायको तुझी पण सगळीकडे जाते आणि मला तू चंचल म्हणतोस. आता हिनो त्या रुक्मिणीला नाव, आता त्या रुक्मिणीला नाव ठेवल्यानंतर ती शांत बसेल काही मामा माया दुरत्या, ती संतापलेली ती बाहेर आली आणि तिनं विचारलं, पार्वती तू पतिव्रता, तू पतिव्रता काय बोलती, तू पतिव्रता तू पतिव्रता काय बोलती, तू पतिव्रता काय बोलती, शंकरा सरे दूत खेळती, शंकरा सरे दूत खेळती, पार्वती तुम्ही दूत जिंकती, कपट करुनिया दूत जिंकती, नागवापती वनात धारिती, नागवापती वनात धारिती, तू पतिव्रता, तू पतिव्रता, तू पतिव्रता, तू पतिव्रता. अगं त्या भगवान शंकरांच्या बरोबर युद्ध खेळून, कपटपणानं युद्ध खेळून, त्याला सगळं जिंकून विवस्त्र करून वनात पाठवणारी तू पतिव्रता भगवा. दोन स्तबल स्त्रिया एकत्र आल्या, दोन स्तबल स्त्रिया एकत्र आल्या आणि दोन बलवान पुरुष अगतित झाले. स्त्रियश्चरित्र पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्या. भगवान पांडुरंग शंकराला म्हणाले, शंकरा हे जरा विझवा ना. शंकर म्हणाले, पेटवलंस तू आणि मला विझवायला सांगतोस. नाही हो, शेवटी तुम्ही महादेव आहात. ठीक आहे. आणि मग भगवान शंकरच्या पार्वतीला म्हणाले, पार्वती अगं आपल्याकडे कोणी सहसा येत नाही, आपल्याकडे सहसा कोणी येत नाही. मोठ्या भाग्याने ही दोघं आली तर तुम्ही दोघी भांडत काय बसणार, तुम्ही फार थोर आहात. तुम्हीच भांडणात तर समाजामध्ये संकट काय जाईल. तेव्हा सगळं विसरून जा. की भिक्षेतलं शिल्लक असेल तर आली दोघं त्यांना द्या काहीतरी. पांडुरंग म्हणाले, शंकरा भिक्षेचं राहू दे. तो जो तुमचा नरहरी आहे ना, तो अत्यंत हेकट आहे, बाकी तो उत्कट आहे, पण अत्यंत शंकरांच्या प्रेमातून विठ्ठलाचा विष्णूचा द्वेष करतोय, त्यातून त्याला जरा बाहेर काढा ना. ऐकल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, मला कल्पना आहे त्याची, पण ते माझं लेकरू असल्यामुळं मी जर कान टोचले तर दुखेल, आणि म्हणून सोनारानंच कान टोचले पाहिजे. पांडुरंग म्हणाले, तोच सोनार आहे, आता कुणी कान टोचायचे. मग भगवान शंकर म्हणाले, असं असं तर मग अवघड प्रसंग आहे. तुम्हाला सांगतो, अशा अवघड प्रसंगामध्ये देव सुद्धा जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्यातून
संतच मार्ग काढतात. आणि विठ्ठलाच्या कानावरती, भगवान शंकरांच्या कानावरती नारायण नारायण प्रभु मुकुंद श्रीधर, नारायण प्रभु मुकुंद श्रीधर. नारायण प्रभु मुकुंद श्रीधर, मुकुंद श्रीधर. दामोदर भगवान मनोहर, दामोदर भगवान मनोहर. नारायण प्रभु मुकुंद श्रीधर. रूप पाहता मिळती रोचन, रूप पाहता मिळती रोचन. पूर्ण कृपेचा भरला साजन, पूर्ण कृपेचा भरला साजन. दामोदर भगवान मुकुंद श्रीधर. जय 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 पुरुषोत्तम वामन, जय 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 पुरुषोत्तम वामन. जय 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 पुरुषोत्तम वामन, जय 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 पुरुषोत्तम वामन. जय 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 पुरुषोत्तम जय 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 पुरुषोत्तम नारायण नारायण. भगवान शंकर आणि भगवान विठ्ठलाच्या कानावरती हा ध्वनी पडला आणि दोघांनी या नारदांचं स्वागत केलं. या नारदा या योग्य वेळी आला. काय झालं? झालं काही नाही. नरहरी सोनार आत्यंतिक निष्ठावंत भक्त, पण शिवप्रेमापायी विष्णूचा द्वेष घडतोय.
त्याला कसं समजवावं या विचारात असताना तुमचं आगमन झालं. नारद म्हणाले शंकरा, नारद म्हणाले भगवान विठ्ठला, आजपर्यंत तुम्ही अनेक शिवभक्त राक्षसांना ठार केलंय. तो बाणासूर, भस्मासूर, रावण यांना तुम्हीच संपवलं ना. मग आजच तुम्हाला या नरहरी शिवभक्ताचं प्रेम कसं काय निर्माण झालं? विरोधी पक्षाविषयी एवढा उमाळा तुम्हाला का आला? विठ्ठल म्हणाले, नारदा तो सुद्धा पत्रकारासारखा बोलायला लागला. अरे मी त्या रावणाला मारलं, भस्मासुराला मारलं, बाणासुराला मारलं, त्या शंकराचे भक्त म्हणून मारलं का? उपमन्यूला जवळ केलं, मार्कंडेयाला जवळ केलं. नारद म्हणाले, देवा हे तुमचं मला तुमच्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून मी तुमची मुलाखत घेतली. ठीक आहे, पण आता मला काही मदत करणार आहेस का? नारद म्हणाले, करेन मी, त्यासाठीच आहे. काय करू? नाही, त्या नरहरीला माझ्याकडे घेऊन ये. विठ्ठलानं त्या नारदाला सांगितलं, नारदा त्या नरहरीला माझ्याकडे घेऊन ये, माझ्यापर्यंत आणून पोहोचतो, पुढे काय करायचं तिथं बघतो. आणशील आणि काय करशील त्यासाठी? एक काम करा, नारदांनी विठ्ठलाला सांगितलं, एक पत्र लिहून द्या. पत्र? हो. कुणाला? हे बघा, लिहा, मी सांगतो तसं लिहा. चिरंजीव ब्रह्मदेव याला आशीर्वाद, नारद सांगेल तसं ऐकावं, तुझा बाबा विष्णू. आणि असं ते पत्र त्या विठ्ठलाकडून लिहून घेतलं देवर्षी नारदांनी. आणि ते पत्र घेऊन ते तिथून निघाले ते द्वारकेला. नारद म्हणे, नारायण आले द्वारके कारण, तेथे नवकोट नारायण संततीसाठी झगडत. एक नवकोट नारायण नावाचं एक प्रकरण होतं बरं का. 7 पिढ्या झाल्या, 7 पिढ्या झाल्या. प्रत्येक पिढीमध्ये दत्तक घ्यावा लागत होता. प्रत्येक पिढीमध्ये दत्तक घ्यावा लागत होता. या नवकट नारायणानं आपलं स्वतःचं मूल असावं यासाठी 4 लग्न केली. पण मूल काही झालं नाही. आणि म्हणून हा नवकट नारायण त्या द्वारकेमध्ये आला. आणि कर्मधर्म संयोगाने आमचे देवर्षी नारद संन्यासाच्या वेशात त्या द्वारकेमध्ये आले. त्या नवकोट नारायणाने बघितलं आणि तुम्हाला सांगतो, ही जी अडचणीत सापडलेली सकाम माणसं असतात ना, ती अगदी नम्र असतात. निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारासाठी सगळ्यांना नमस्कार करतात. या नवकट नारायणानं त्या नारदांना संन्यासाला नमस्कार केला. महाराज, 7 पिढ्या झाल्या आमच्या कुलात, आमचं म्हणून मूल झालं नाही. आणि म्हणून या द्वारकानाथाला नमस्कार केलाय. मुलगा झाला तर तुझ्या कमरेमध्ये 1 लाखाचा सुवर्णाचा करगोटा बांधेल असं सांगितलंय. नारदा, महाराज होईल का हो मुलगा? मला नवस करून झालाय, नवस करून झालाय. आणि हा सावकार संन्यासाला विचारतोय मुलगा होईल का? नारदानी चेहरा त्याला उभट आंबट केला. हा घाबरला. महाराज काय झालं? नाही झालं काही नाही, एक अडचण आहे. कोणती?
द्वारकेचा देव पंढरीला गेला, द्वारकेचा देव पंढरीला गेला, द्वारकेचा देव पंढरीला गेला, द्वारकेचा देव पंढरीला गेला. पुंडलिके मेरा भक्ती भावे, पुंडलिके मेरा भक्ती भावे, द्वारकेचा देव पंढरीला गेला. द्वारकेचा देव पंढरीसी गेला, पुंडलिके मेरा भक्ती भावे, त्यासी तू नवस करी भक्ती भावे, तो असे स्वभावे दयावंत. सावकार, पुंडलिकानं केलेल्या आई वडिलांच्या सेवेवरती संतुष्ट झालेले भगवान पंढरपूरला गेले. इथं देव नाही. सावकार म्हणाला, मग तिकडे जायला हवं का? मी काय आहे, इथं नवस करून सुद्धा चालेल, पण तो इथंच पडून राहील. फाईल उघडतील तेव्हा तू असशील की नाही कोणास, तू असशील की नाही कोणास. त्यामुळे तू असं कर, पंढरपूरच्या पांडुरंगाला सांग. ठीक आहे, पण मग ते सांगण्यासाठी पंढरपूरला जाऊ का? आत्ता नको, इथूनच सांग. नवस फेडायला मात्र पंढरपूरला जा, हरकत नाही. नवस करून नमस्कार श्रीमंत निघून गेला. आणि तिथूनच नारद मुनी सत्यलोकामध्ये आले. ब्रह्मदेव मडकी घडवत होते, ब्रह्मदेव मडकी घडवत होते. सगळी तिरकी, एकही सरळ नाही. घे माती घडव नका, घे माती घडव नका. आणि नारदांचं आगमन झालं. बाबा काय, मी कामात दिसत नाही, तू विदाउट अपॉइंटमेंट आलास का? महत्वाचं काम आहे म्हणून आलोय, माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला करावंच लागेल. काय आहे? त्या नवकोट नारायणाला मुलगा द्या, आणि चांगला मुलगा द्या, नाहीतर मुलगा देता, बुद्धिमानही देता, चांगला देता, पण आजारी ठेवता. खरंच तसं आहे बरं का. आदर्श माधवराव पेशवे वयाच्या 27व्या वर्षी गेले, वयाच्या 27व्या वर्षी गेले. आणि शेवटचे बाजीराव 34 वर्ष पेन्शन घेतली. चांगली माणसं लवकर निघून जातात, आणि मला बी असं वाटतं तिथंच राजकारणात तसंच टिपत. चांगला मुलगा द्या. एकानं मुलाचं भविष्य सांगितलं ज्योतिषानं, हा मुलगा भाग्यवान आहे, याच्या पुढं मागं गाड्या राहतील. मुलगा ट्रॅफिक पोलीस झाला, पुढं मागं गाड्या. चांगला मुलगा द्या. ब्रह्मदेव म्हणाले जाणार नाही, नाही तुम्हाला द्यावाच लागेल. मी वशिल्यानं काम करत नाही, मी आउट ऑफ वे जात नाही. हे पत्र बघा. चिरंजीव ब्रह्मदेव आशीर्वाद. नारद सांगेल त्याप्रमाणे वागावं. विष्णू बाबा
अरे बाबा हे पत्र पहिल्यांदाच काय नाही दिलंस? खरं म्हणजे अजून याच्या 5 पिढ्या दत्तकाच्याच होणार होत्या, पण आता वरून आदेश आलाय दिला पाहिजे मुलगा. आणि या सावकाराला मुलगा झाला. एवढा आनंद झाला. मुलगा झाल्याचा आनंद मोठा थाटामध्ये बारशाचा समारंभ ठरवला. देवर्षी नारद आले. या सावकारानं त्या नारदांना नमस्कार केला. नारदांनी विचारले काय चाललंय? म्हटलं बारस. बारस करगोटा झाला नाही, मुलगा अर्जंट पाहिजे. आणि नमस्कावकाश परमेश्वराची उपेक्षा चालणार नाही. मी म्हटलं तो करगोटा व्हायला नको का? मग पंढरपुरातले सोनार मेले का? हे बघा, नवस फेडायला उशीर केला काय झाले मला माहित नाही. एवढ्यात एक माणूस घाबऱ्या सांगत आला, मुलाला उचकी लागली. हे ऐकलं मात्र हा सावकार मुलासकट पत्नी सकट पंढरपुरामध्ये हजर. हा हजर झाल्याबरोबर देवर्षी नारदही हजर. नमस्कार, करगोटा झाला का? मी म्हटलं आत्ता चालू आहे. ताबडतोब करगोटा करा. अहो बळदेव बुवा, काय या पंढरपुरात चांगला सोनार कोण आहे? तुम्हाला सगळे चांगलेच आहे. नाही, जास्तीत जास्त चांगला कोण आहे? जास्तीत जास्त चांगला सोनार नरहरी सोनार. त्याला बोलून घ्या. तेवढं जमणार. तुम्हाला ते काम असेल तर तुम्हाला त्याच्याकडे जावं लागेल. तो तुमच्याकडे येणार हरकत नाही म्हणाले, आपण त्याच्याकडे. आणि ही सगळी मंडळी बडवे बुवा त्या नरहरी सोनाराच्याकडे गेली. आणि या बडवे बुवानी त्या सोनाराला सांगितलं, नरहरी सोनाराला सांगितलं, नरहरी आया हे आले लांबून तुझ्याकडे घडवाया. हे आले लांबून तुझ्याकडे घडवाया. करगोटा मजबूत करणे नरहरी राया. करगोटा मजबूत करणे नरहरी राया. नारायण नवकोट नारायण नवकोट पातले पहाया पंढरीची पेठ. पातले पहाया पंढरीची पेठ. आपणी वापरुनी कौशल्य नाविना कराया. वापरुनी कौशल्य मिळे असे कैवल्या सहकल्य. मिळे असे कैवल्या सहकल्य. नरहरी राया हे नारायण नवकोट नावाचे श्रीमंत द्वारकेहून तुमच्याकडे तुमची कीर्ती ऐकून आलेली आहे. त्यांना आपल्या मुलाच्या नवसासाठी म्हणून पांडुरंगाला करगोटा करायचा सुवर्णरत्न घडीत आपलं कौशल्य पणाला लावून जर उत्तम करगोटा केलात तर भरपूर द्रव्य तुम्हाला मिळेल. तेव्हा ताबडतोब हा करगोटा पांडुरंगासाठी करा. पांडुरंगासाठी करगोटा करा हे शब्द त्या नरहरीने ऐकले मात्र तो जो संतापला ताडकंदे बडवे बुवांना तो नरहरी म्हणाला, काय म्हणाला? पांडुरंगासाठी करगोटा निहाय बोल. हा नरहरी भगवान महादेवाशिवाय कोणालाही मानत नाही. भगवान शंकरांच्या शिवाय हा नरहरी कोणालाही मानत नाही. त्यानं ती सोन्याची पेटी रस्त्यावर फेकून दिली आणि सांगितलं होत निघून
कोणत्या तरी दुकानात. आता त्या सावकाराला नीट उठता येईना लवकर. आता करायचं काय? हा तर करगोट्या करून घ्यायला तयार नाही. त्या सावकाराच्या बायकोच्या मांडीवरती असणार ते बाळ त्याच्या उचक्या वाढायला लागल्या. आता काय करायचं? ते बळवे बुवा होते ना, ते चतुर होते, त्यांना अनुभव होता. त्यांनी विचार केला, माणूस कितीही हट्टी असला तरी एका व्यक्तीजवळ बहुधा वागतो, आणि ती व्यक्ती म्हणजे पत्नी. हे बडवे बुवा हळूच मागच्या दारानं नरहरीच्या आत घरात गेले, आणि नरहरीची पत्नी आतमध्ये होती. तिला सांगितलं, काकू, नरहरी सोनारा संस्कार कलाबद्ध पदे तुम्हाला मिळाला असताना सुद्धा तुमच्या अंगामध्ये एकही दागिना नसावा याचं वाईट वाटतं. नरहरी सोनाराची बायको म्हणाली, अहो नुसती कला असून काय उपयोग, धंदा मिळाला पाहिजे ना. अहो काकू, धंदा चालून आला होता, पण तुमच्या पतीला त्याने लाथाडून दिला. असं चला मी बघते. तिला आत्मविश्वास होता, मग ते का नसतोच. ती घरातून दुकानात आली. अहो काय जरा आत येता? कशाला? आत या म्हणता. आलो आलो. काय मला सांगा, तुम्हाला गिराईक मिळतं का? नाही. तुमच्याकडे एखादं गिराईक आलं तर त्याला तर तुम्ही नाथाडून लावणार असाल, कोण येईल तुमच्याकडे? तुम्हाला फक्त करगोटा करायचा. तो करगोटा ते कुणाला काय घालेना, तुम्हाला काय करायचं आहे? कुंभारानं मडकं घडवून द्यावं. ते मडकं ते गौरी हाराला वापरो किंवा रामनाम सत्य आहे याला वापरो. कुंभारानं मडकं द्यावं, त्याप्रमाणे तुम्ही दागिना करून द्या ना. तो कोणालाही वापरेना, तुमचं काय बिघडलं? नरहरीला ते पटलं बरं का. तिचा आत्मविश्वास सार्थ ठरला. आणि तुम्हाला सांगतो, या नरहरीला स्वतःचं कौशल्य वापरून असा काही स्वर्ण जडित करगोटा केला की सावकार खुश. ठरलेल्या मजुरीपेक्षा 5,000 रुपये जास्त दिले. नरहरी सोनाराच्या बायकोने ते लगेच उचलले. यांचा काय भरोसा? ठरलेल्यापेक्षा जास्त घेत नसतो. तत्वनिष्ठ हाड आली तर करायचं का? आपण म्हणून तिने घेतो तर काय बिघडलं? नक्की आजच्या विधिवशात प्राप्तीनं संतुष्टता तिनं ते घेतलंय. आणि सावकाराच्या हातात तो करगोटा आहे. तो करगोटा घेऊन सावकार पांडुरंगाच्या देवळात तो करगोटा घेऊन सावकार, त्याची पत्नी, त्याचं ते मूल, अशी सगळी मंडळी त्या पांडुरंगाच्या समोर उभी राहिली. घेऊन त्या पांडुरंगाच्या समोर उभा आहे. पांडुरंगाच्या पायामध्ये डोकं ठेवलं आणि शास्त्रोक्त पूजेला प्रारंभ झाला. वेदघोष भूमे तेथ, वेदघोष भूमे तेथ,
सावकाराच्या हातामध्ये तो करगोटा आहे आणि तो करगोटा तो सावकार त्या पांडुरंगाच्या कमरेला बांधू लागला. 4 बोट कमी पडला. आता काय करायचं? 4 बोट कमी पडला तर करायचं काय? पुन्हा त्या नरहरीकडे पाठवला. त्याने 4 बोट वाढवून दिला. यानं कमरेला बांधला. पुन्हा 4 बोट कमी. असं 4 वेळा झालं. त्या बाळाच्या उच्चा वाढत होत्या. हा विचार करतो तर करायचं काय? शेवटी सगळी मंडळी ही सगळी मंडळी त्या नरहरी सोनाराच्या दुकानात. महाराज कमर काही करगोट्याने नाही जात बांधली. 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 4 कोटी अंतर कैसे, 4 कोटी अंतर कैसे राहते अर्धांजली, राहते अर्धांजली. कमर काही करगोट्याने नाही जात बांधली. तूच आता येते मेघला, तूच आता येते बांधुनी मेघला. कोपला तो नरहरी, कोपला तो नरहरी. त्याच्यावरी शेखरा, त्याच्यावरी शेखरा. कमर काही करगोट्याने नाही जात बांधली. कमर काही करगोट्याने नाही जात बांधली. कमर काही करगोट्याने नाही जात बांधली. महाराज कृपा करा आणि आपण तिथे या आणि हा करगोटा बांधून द्या. करगोटा बांधून द्या असं म्हटल्या बरोबर त्या नरहरीने सांगितलं जमणार नाही. हा नरहरी फक्त भगवान शंकराच्या देवळात जात असतो. या नरहरीचे हात फक्त शंकरांच्या समोर जोडले जातात. अन्य कोणत्याही देवळात हा जात नाही. मी तुमच्या बरोबर येऊ शकणार नाही. आता काय करायचं? हा यायला तयार नाही. करगोटा वाढवून दिला तरी पुन्हा कमी पडायचा. सावकाराची बायको तिथे जवळ मुलाला घेऊन उभी होती. तिनं ते कडेवरचं मूल त्या नरहरीच्या पायावर ठेवलं. आणखीन सांगितलं वाचली बाळा, वाचली बाळा, वाचली बाळा. मन आत्मा वाचली बाळा, वाचली बाळा.
नरहरी महाराज नवसा सायासानं झालेलं माझं मूल नवसाचा काळगोचा दिला नाही तर ते मरणार. तुम्हीच तर पांडुरंगाच्या देवळात यायला तयार नाही. मग आता मीच माझं मूल मारून टाकते असं म्हणून ती माऊली त्या मुलाचं चुंबन घेतलं आणि त्या बाळाचा गळा आवळायला लागली. मात्र नरहरी कळवळले आणि म्हणाले, माय माझ्या हट्टासाठी तुझ्या मातृत्वाचा बळी जायला नको. घे त्या लेकराला चल मंदिरात. आणि नरहरी पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघाले. सज्जनस्य हृदयन्दवनीकं यद् वदन्ति कवयस्तदलीकं अन्य देहविरसत्परितापा सज्जनो द्रवति नो नवनीतं. सज्जनांच्या हृदयाला लोण्याची उपमा देणं हा संतांच्या हृदयाचा अपमान आहे. कारण लोण्याला स्वतःला जेव्हा दाह होतो तेव्हा ते विरघळतं, पण संतांचं हृदय दुसऱ्याला त्रास झालेला बघून संतांचं हृदय म्हणतात. असे हे नरहरी महाराज त्या माऊलीला म्हणाले, माऊली माझ्या हट्टासाठी तुझ्या मातृत्वाचा बळी जायला नको. अगं माझ्या शंकराला नवस केला असतास तर फेडला नसतास तरी चाललं असतं. ठीक आहे, तुझ्यासाठी माझं बाजूला ठेवतो. आणि नरहरी सोनार आता पांडुरंगाकडे येण्यासाठी निघाले. पण कसे निघाले? शंकरांशिवाय कुणाचंही दर्शन घ्यायचं नाही हा नियम. पांडुरंगाकडे जायचं कसं? कसे गेले? बांधिले डोळे मग विठ्ठल मंदिरी आले. बांधिले डोळे मग विठ्ठल मंदिरी आले. बांधिले डोळे मग विठ्ठल मंदिरी आले. समजती कट्टर शंकर भक्त समजती नकळत कटती पसरिती नकळत विठ्ठल देह पसरिती. दर्शन त्याचे नकोच म्हणती, दर्शन त्याचे नकोच म्हणती. शिव शिव बोले मग विठ्ठल मंदिरी आले. शंकरांच्या शिवाय अन्य कुणाचा तोंड पाहायचं नाही म्हणून जाड अशी पट्टी घेतली कापडाची आणि डोळ्यावरती बांधली. नरहरीने डोळ्यावरती बांधलेली पट्टी म्हणजे आंधळ्या कोशिंबीरची पट्टी नव्हती, आरपारदर्शक. जशी त्या गांधारीने बांधली होती तशी पट्टी बांधली आणि दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेऊन
हे नरहरी विठ्ठलाच्या मंदिराकडे निघाले. पांडुरंगाला केवढा आनंद झाला. माझं लेकरू माझ्याकडे येत आहे. परमात्म्याला आनंद झाला. आणि दुसऱ्याच्या खांद्याचा आधार घेऊन नरहरी सोनार पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. हातामध्ये रत्नजडित सुवर्णाचा करगोट आहे. नरहरीने सांगितलं, त्या तुमच्या ह्याची कंबर माझ्या हाताला लावा. कंबर माझ्या हाताला लावा. नरहरीचे हात पांडुरंगाच्या कमरेवरती गेले. नरहरीचे हात पांडुरंगाच्या कमरेवरती गेले आणि पांडुरंगाने काय केले? कमरेवरी नरहरीचे रूप तुझे शिवलिंगाचे. कमरेवरी नरहरीचे रूप तुझे शिवलिंगाचे. शिवरूपाने नटले विठ्ठले रूप पालटे. शिवरूपाने नटले नरहरीने नेत्र उघडले. पाहता विठ्ठला मिटले. नरहरीने नेत्र उघडले. पाहता विठ्ठला मिटले. सुंदर पाही भगवान पांडुरंगाच्या कमरेवरती तो करगोटा बांधण्यासाठी नरहरीचे हात फिरले. मात्र क्षणात पांडुरंगाने आपलं रूप पालटलं आणि शंकरांच्या हात शिवलिंगाचा स्पर्श या नरहरीच्या हाताला झाला. विचार करतोय, ते शिवलिंग आहे, डोळे कशाला बांधले? त्याने डोळ्याची पट्टी काढली. बघतो तो विठ्ठल. आणि हे काय केलं? शिव 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 शिव. पुन्हा त्यानं फडकं बांधलं. पुन्हा तो बांधायला लागला. हाताला शिवलिंग लागलं. शिवलिंग दिसते. पुन्हा कपडे काढले. पुन्हा दिसले विठ्ठल. असं 3 वेळा झालं. आणि मग मात्र नरहरी भडकले. माझ्या शंकराचं रूप घेतोस काय? माझ्या शंकराचं रूप घेऊन मला फसवतोस? त्या माऊलीच्या मातृत्वाचा बळी जायला नको म्हणून मी तुझ्यापर्यंत आलो. तुझी काय गरज आहे? तिच्या मुलाचा प्राण माझा शंकर वाचवी. त्यासाठी तुझे काही आवश्यकता नाही. हा चाललो म्हणाले. काही माणसं कधी सिनेमा पाहणारी नसतात. ते कधी सिनेमा पाहत नाही. पण देवाचा सिनेमा असला तर पाहायला जातात. आता मला सांगा, ज्या देवाचं काम करायचंय, भूमिका करायची आहे, तो जो नट आहे तो त्या देवाच्या योग्यतेचा असतो का? तुम्हाला बहुतेक लोकांनी संत तुकाराम सिनेमा बघितला असेल. संत तुकारामांची भूमिका अजरामर केलेले विष्णुपंत पागनीस गोंदवलेकर महाराजांची भेट झाली आणि गोंदवलेकर महाराजांनी त्याला सांगितलं, तुम्ही तुकाराम महाराजांची भूमिका केली आहात, आता इतर कोणाची भूमिका करू नका. एकदा तुकाराम महाराजांच्या भूमिकेत गेल्यानंतर आता दुसऱ्या कोणाची भूमिका करू नका. गोंदवलेकर महाराजांचं विष्णुपंत पागनीसांनी ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी नाटकात सिनेमात कधीही काम केलं नाही. तुकारामांच्या भूमिकेतून ते पांडुरंगाचे भक्त झाले. भोंग म्हणून केलं तर पांडुरंगाच्या भक्तीचा लाभ झाला. आपण प्रामाणिकपणाने केलं तर पांडुरंग वापरणार नाही का? संतापलेल्या नरहरी सोनारांनी त्या विठ्ठलाला सांगितलं, तुझी काही गरज नाही मला. माझा शंकर त्या मुलाचे प्राण वाचले. आणि म्हणून तिथून निघून बाहेर आले तर समोर नंदी. या नरहरीनं त्या नंदीला विचारलं, अरे तू सुद्धा शंकरांची नोकरी सोडून पगाराच्या लालकीने इथं आलास का?
नंदी म्हणाला, महाराज, मी शंकरांची नोकरी सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. तू चुकतोयस. ह्यात बैल मला उपदेश करतोय. त्या नरहरीने बैलाला हटवलं आणि पुढे आले तर कार्तिक स्वामी. स्वामी, तुम्ही आणि इथे? हो. कार्तिक स्वामी म्हणाले, इथे नाही यायचं, तू कुठे जायचं? मी माझ्या वडिलांच्या घरी जातो. हा, तुमचे वडील तुम्हाला दत्तक घेतला? कार्तिक स्वामी म्हणाले, नरहरी महाराज, असं वेड्यासारखं काय करताय? जरा पाठीमागे वळून बघा. मागे वळूनी पाहे, मागे वळूनी पाहे, शिवशंकर तोच विष्णू भगवान. नरहरीने पाहियाले हरिहर मग जाई दूर अभिमान. जरा मागे वळून बघा तरी. कार्तिक स्वामींनी सांगितलं म्हणून जरा मागे बघितलं तर काय दिसलं? भगवान शंकर आणि भगवान विठ्ठल दोघेही एकाच रूपामध्ये विराजमान झालेले होते. नरहरीने ते रूप बघितलं, थांबत थांबत गेला आणि साष्टांग नमस्कार घातला. म्हणाला, धन्य झालो, धन्य झालो, हरिहरा ते भेटलो. धन्य झालो, धन्य झालो, हरिहरा ते भेटलो. नरहरी सोडणाऱ्याला हरिहरात क्षमा मागितली. पांडुरंगा, शंकरांच्या प्रेमापायी मी तुमचा द्वेष केला, तिरस्कार केला, क्षमा करा. आपली योग्यता मला कळली नाही. भगवान पांडुरंगाने नरहरीला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सांगितलं, रुद्राणाम शंकरश्चास्मी. शंकर आणि मी वेगळे नाही. शंकरांची केलेली उपासना मलाच प्राप्त होते. तुम्हाला या मूर्ती दिसायला वेगवेगळ्या असल्या तरी या मूर्तीच्या पाठीमाग तत्व जे आहे ते एकच आहे. ते तत्व ज्याला कळलं तो खऱ्या अर्थाने वैष्णव होतो आणि मग त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज मूळ अभंगामध्ये विष्णू माया बऱ्याच दिवसांनी आमच्या लक्ष्मीकांतांची कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. आमचे भव्य बंधुराज माझ्यावरती असं एक नैसर्गिक प्रेम करतात. ते असले की मलाही कीर्तन करायला जास्त आनंद वाटतो. आपण सगळेच बऱ्यापैकी काही लोक गेले नाही, शांतपणा ऐकत आणि उत्कृष्ट अशा प्रकारची मला कीर्तनासाठी तबला मृदंग पेटीची साथ मिळाली. आणि अशा या सगळ्यांच्या सहाय्यानं झालेली ही कीर्तन सेवा लक्ष्मीकांतांच्या चरणी अर्पण करूया आणि एकच मागणं मागूया. हे चिदानंद देवा तुझा